नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण सुरू केलेल्या महाराष्ट्र भूगोल 1884 टेस्ट सिरीज मधला भाग व्हिडिओ 16 नंबरचा आहे मित्रांनो। बाकीचे 15 व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। आपण टोटल 1500 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि आपल्याला टोटल 1884 प्रश्न कव्हर करायचे आहेत। प्रश्न मागील व्हिडिओमधील 1500 वा मुळा मुठा घोडासीना कोणाच्या उपनद्या आहेत? तर या मुळा मुठा घोडासीना या भीमा नदीच्या उपनद्या आहेत। मागील व्हिडिओतील प्रश्न क्रमांक पाहूया 501। पाचाड तालुका महाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे? तर पाचाड येथे तालुका महाडमध्ये राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 1502। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव दिले आहे? तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1503। महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? तर महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे। पुढील प्रश्न पाहूया 1504 नंबरचा। खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही? तर अप्पर वैतरणा हे धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही। तर मित्रांनो, अप्पर वैतरणा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? योग्य ती कमेंट आपल्याला करायची आहे। प्रश्न क्रमांक 1505। गरम पाण्याचे झरे असणारे वर्जेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर गरम पाण्याचे झरे असणारे वर्जेश्वरी हे ठिकाण ठाणे जिल्ह्यामध्ये येते। प्रश्न क्रमांक 1506। कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर कराडजवळ प्रीतिसंगम येथे कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम होतो। पुढील प्रश्न पाहूया। तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। बाकीचे 15 व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1508। चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे। प्रश्न क्रमांक 1509। घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? तर घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1510। गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे? तर गोंदिया जिल्ह्यातील बिरसी या ठिकाणी विमानतळ आहे। पुढील प्रश्न पाहूया 1511। गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये तिबेटियन लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 1512। कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे? तर हजारा धबधबा हा गोंदिया जिल्ह्यात प्रसिद्ध धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 1513। महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर समृद्धी महामार्ग हा पुणे जिल्ह्यातून जात नाही। समृद्धी महामार्ग टोटल किती जिल्ह्यातून जातो? आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे, आणि ते जिल्हे कोणकोणते आहेत ती पण कमेंट करायची आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1514। नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? तर नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून नाग नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक 1515। परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा नवीन जिल्हा कधी निर्माण झाला? तर परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली हा 1 मे 1999 साली निर्माण झालेला आहे। प्रश्न क्रमांक 1516। हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1517। अभयारण्य आणि जिल्हा यांची चुकीची जोडी ओळखायची आहे। तर यावल अहिल्यानगर ही चुकीची जोडी आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही अभयारण्य आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते इम्पॉर्टंट तुम्हाला पाठ करून ठेवायचे, ते मागील व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आपण मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1518। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1519। महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे। प्रश्न क्रमांक 1520। खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? तर गोदावरी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही। प्रश्न क्रमांक 1521। खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत व्हिडिओला आपल्याला लाईक करायचा आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1523। खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही? तर मोरणा ही नदी अमरावती जिल्ह्यातून वाहत नाही। तर मोरणा ही नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? योग्य ती कमेंट करायची आपल्याला। प्रश्न क्रमांक 1524। समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? मित्रांनो, हा प्रश्न रिपीट झालाय, पोलीस भरती आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालाय। त्यासाठी आपल्याला समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातो आणि कोणकोणत्या जिल्ह्यातून जातो हे टाईप करायचं आहे, आपल्याला कमेंट करायचं आहे। प्रश्न क्रमांक 1525। थंड हवेचे ठिकाण आणि त्यांचे जिल्ह्यांची चुकीची जोडी। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? रायगडला आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक पुढील 1526। टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिप्पेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 1527। नदी आणि धरण यांची चुकीची जोडी ओळखायची आहे। तर भीमा
नदी भीमा नदीच्या काठावरती धरण कुठलं आहे? खडकवासला. ही चुकीची जोडी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक पाहूया 1528. कापूस या पिकासाठी कोणती मृदा अत्यंत उपयुक्त असते? तर कापूस या पिकासाठी उपयुक्त असलेली मृदा आहे रेगूर मृदा, जिला आपण काळी मृदा म्हणतो. प्रश्न क्रमांक 1529. राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वस्तू बांधली गेली? तर मुंबईतील गेट ऑफ इंडिया राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. प्रश्न क्रमांक 1530. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही? तर सालाबर्डी हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये नाही आहे. तर सालाबर्डी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कमेंट करायचे आहे? प्रश्न क्रमांक 1531. महाराष्ट्रात विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1532. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे आणि भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर असून 9.36% हे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1533. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या रोजी झाली? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1534. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर पंचगंगा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. तर गोदावरी नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. पंचगंगा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे हे पण कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1536. महाराष्ट्रातील कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगिकरिता प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता खूप प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1536. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 1537. खालीलपैकी कोणती देशी गाय नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे? तर लाल कंदारी ही गाय नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1539. किल्ला आणि त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या. तर अर्नाळा किल्ला कुठे आहे? पालघरला. कर्नाळा किल्ला कुठे आहे? रायगडला. अजिंक्यतारा किल्ला आहे साताऱ्याला आणि थाळनेर हा किल्ला धुळे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1540. धरण आणि जिल्हा यांच्या योग्य जोड्या. तर बिंदुसरा हे धरण बीड जिल्ह्यामध्ये आहे, नळगंगा हे धरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि अडाण हे धरण वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1541. अभयारण्य आणि जिल्हा यांच्या योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. तर एडशी रामलिंग हे अभयारण्य धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, काटेपूर्णा हे अभयारण्य अकोला जिल्ह्यामध्ये आहे, राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचे अभयारण्य मित्रांनो, पोलीस भरतीला हे विचारलेले प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1542. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1543. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जे की नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1544. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? तर यवतमाळ जिल्ह्यात गोंड, कोलाम, प्रधान ह्या आदिवासी जमाती आढळतात. प्रश्न क्रमांक 1545. परभणी क्रांती हे कशाचे नाव आहे? तर परभणी क्रांती हे भेंडीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 1546. खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रात नाही? तर नागार्जुन सागर हा महाराष्ट्रातील प्रकल्प नाही आहे. नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे? आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1547. आदिवासींच्या विकासासाठी लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आदिवासींच्या विकासासाठी लोकबिरादरी हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामधील हेमलकसा येथे आहे. प्रश्न क्रमांक 1548. अनुसूचित जमाती लोकसंख्येनुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता आहे? तर अनुसूचित जमाती लोकसंख्येनुसार शेवटून चौथा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 1549. औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या गावात आहे? तर औष्णिक ऊर्जा केंद्र तिरोडा जे की गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1550. पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार कोणता? तर पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार तारपा आहे. प्रश्न क्रमांक 1551. महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील भिवंडी हे शहर सूतगिरणींसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1552. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आहे मित्रांनो, याची कमेंट करायची आहे आपल्याला. पुढील प्रश्न पाहतो. प्रश्न क्रमांक 1554. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 1555. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. प्रश्न पुढील पाहूया आपण.
1557 कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटकाला लागत नाही? तर कर्नाटकाला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? परभणी जिल्ह्याची सीमा लागत नाही. तर कर्नाटक जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागत आहेत? आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1558 महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 1559 कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1560 सालेर किल्ला कोठे आहे? तर सालेर किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1561 फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? तर फ्लेमिंगो अभयारण्य हे ठाणे खाडीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1562 एलिफंटा गुफा कोठे आहे? तर एलिफंटा गुफा या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 1563 चांद बीबीचा महाल कोठे आहे? तर चांद बीबीचा महाल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1564 28वी महानगरपालिका कोणती? तर 28वी महानगरपालिका इचलकरंजी असून ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि 29वी महानगरपालिका जालना आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1565 व्याघ्र राजधानी कोणते शहर आहे? तर व्याघ्र राजधानी नागपूर शहराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 1567 सिंदखेडचा राजा येथे कोणाचा राजवाडा आहे? तर खेडचा राजा येथे लक्कुजी जाधव यांचा राजवाडा आहे. पुढील प्रश्न 1567 कोणती गोदावरीची उपनदी नाही? तर पवना नदी ही गोदावरीची उपनदी नाही आहे. प्रश्न क्रमांक 1568 पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय? तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग आहे. प्रश्न क्रमांक 1569 पिवसळ तपकिरी मृदा कोठे आढळते? तर पिवसळ तपकिरी मृदा ही चंद्रपूर भंडारा पूर्व भागात आढळते. प्रश्न क्रमांक 1570 तापी नदीची उपनदी कोणती? तापी नदीची उपनदी कोणती आहे? तर तापी नदीची उपनदी कोणती आहे? आपल्याला योग्य ती कमेंट करायची तापी नदीच्या उपनद्या. पुढील प्रश्न आपण पाहूया. जसे प्रश्न टाईप करून ठेवलेले आहेत मित्रांनो तसेच आलेले आहेत. काही प्रश्न यामध्ये घालायला नको पाहिजे होते, नाही ह्याचे, पण ते आलेले आहेत जे की पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1572 धुळे जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? तर धुळे जिल्ह्यातील अभयारण्य अनेर धरण हे धुळे जिल्ह्यातील अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 1573 कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही? तर आंध्र प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही. तर महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा व कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागते? योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1574 सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा? तर सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा धुळे जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 1575 कोयना धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर कोयना धरण पाटण तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 1576 गडचिरोलीला लागून नसलेला छत्तीसगडचा जिल्हा? तर गडचिरोलीला लागून नसलेला छत्तीसगडचा जिल्हा सुकमा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 1577 इंद्रावती नदी कोणाची उपनदी आहे? तर इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 1578 चिपळूणसाठी कोणता घाट लागतो? तर चिपळूणसाठी कुंभार्ली घाट लागतो. प्रश्न क्रमांक 1579 गडचिरोलीला लागून नसलेला तेलंगणातला जिल्हा? तर वारंगल हा गडचिरोलीला लागून नसलेला तेलंगणा राज्यामधील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 1580 NIV कोठे आहे? तर NIV हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न 1581 विदर्भात न येणारा जिल्हा कोणता? तर विदर्भात न येणारा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 1582 औरंगाबादचे नवीन नाव काय आहे? तर औरंगाबादचे नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 1583 महाराष्ट्रातील व्याघ्र सफारी नाही? तर सातपुडा ही महाराष्ट्रातील व्याघ्र सफारी नाही. प्रश्न क्रमांक 1584 गडचिरोलीतील लोहखनिज उत्खनन कुठं केले जाते? तर गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिज उत्खनन सुरजागड डोंगररांगामध्ये केले जाते. प्रश्न क्रमांक 1585 उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण भीमा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 1586 राज्यगीत कोणी लिहिले? तर राज्यगीत हे राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1587 पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा कुठून होतो? तर पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा पवना नदीतून होतो. प्रश्न क्रमांक 1588 संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ कोठे आहे? तर संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आपेगाव या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1590 महाज्योती मुख्यालय कोठे आहे? तर महाज्योतीचे मुख्यालय नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1591 सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते? तर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. वन लाईनर जरी प्रश्न असले मित्रांनो तर हे पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1592 रत्नागिरी रत्नागिरीतील लोककला कोणती? तर रत्नागिरी जिल्ह्यातील लोककला आहे नमन. प्रश्न क्रमांक 1593 आंबेनळी घाट कोठे जोडतो? तर आंबेनळी घाट हा
पोलादपूर ते महाबळेश्वर या ठिकाणी जोडतो. प्रश्न क्रमांक 1594 वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाढवण बंदर हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1595 पालघर जिल्हा कधी निर्माण झाला? तर पालघर जिल्हा हा 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्माण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1596 पालघरचे महाबळेश्वर कशास म्हणतात? परत पालघरचे महाबळेश्वर जव्हारला म्हणतात. प्रश्न क्रमांक 1597 वैतरणाची उपनदी नाही, तर वैतरणाची कोणती नदी उपनदी नाही आहे? तर सावित्री ही वैतरणा नदीची उपनदी नाही आहे. प्रश्न क्रमांक 1598 मोनी विद्यापीठ कोठे आहे? तर मोनी विद्यापीठ भुदरगड तालुक्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 1599 कोल्हापूर जिल्ह्यात न येणारा किल्ला कोणता? तर लोहगड हा कोल्हापूर जिल्ह्यात न येणारा किल्ला आहे. लोहगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 1600 गोदावरी खोरे कोणत्या डोंगररांगांनी वेगळे झाले आहे? तर गोदावरी खोरे हे सातमाळा अजिंठा डोंगररांगांनी वेगळे झालेले आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओचा भाग 16वा पाहिला होता. आतापर्यंत आपण 1600 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 88-84 प्रश्न महाराष्ट्र भूगोलचे लवकरच कव्हर होतील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे व्हिडिओ कसा आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा लवकरच भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.